नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मकरंद ऋषिकेश आणि जानकी यांना शांती सदन चाळीमध्ये परत घेऊन आलेला असतो. तेव्हा मकरंद म्हणत असतो की घ्या, आलं तुमचं घर. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मकरंद, थँक्यू सो मच, तू आमची खरंच खूप मदत केलीस. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुला सॉरीसुद्धा म्हणायचं आहे, कारण माझ्यामुळे तुला लागलं ना, त्यासाठी मनापासून सॉरी. तेव्हा मकरंद म्हणत असतो, ऋषिकेश, अरे ते काय तू मुद्दामून मारलेलं नाही आहेस, जाऊ दे, चुकून झालेलं आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, पण आता तू स्वतःची काळजी घे हां. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, आता तर मी काळजी घेईनच, आणि ज्याने कुणी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्याला तर मी माफ करणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, माझं एक काम आहे, ते करून मी आलोच हां. तेव्हा ऋषिकेश आल्या पावली परत चाललेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, अरे कुठे जातोयस तू? हे बघ, आत्ताच तू घरी परत आलंयस एवढ्या मोठ्या संकटातून, आणि आता घरामध्ये जाऊन आराम करायचं सोडून तू पुन्हा आता परत बाहेर जायला निघालास. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, जावं लागेल, माझं महत्त्वाचं काम आहे खरंच. तेव्हा मकरंद म्हणत असतो, ऋषिकेश, अरे एवढं काय महत्त्वाचं काम आहे? आम्हाला सांगूनसुद्धा जाऊ शकत नाही आहेस तू? तुला माहिती नाही, तू इथे नव्हतास, जानकी किती काळजी करत होती. तू बाहेर गेल्यानंतर जानकीला टेन्शन येत असतं, निदान तिचा तरी विचार कर. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघतो आणि म्हणतो, जानकी, तू नको काळजी करू माझी, मला काही होणार नाही. मला आता खरं तर बाहेर जावंच लागेल, कारण जे लोक माझ्या वाट्याला गेलेत ना, त्यांचा बंदोबस्त तर करावाच लागेल ना, जेणेकरून ते लोक पुन्हा माझ्या वाटेला जाणार नाही. तेव्हा ऋषिकेश आता निघून जातोच. जानकी म्हणते, ऋषिकेश, अरे एकदा ऐकून तरी घे ना, काय मुलगा आहे हा उन्हात टप्पू. आता इतक्या मोठ्या संकटातून घरी परत आला होता, तर पुन्हा निघून गेला, ते सुद्धा काही न सांगता. माझं ऐकूनसुद्धा घेतलं नाही साधं त्याने. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की बघितलंस काय आहे हा मुलगा. मला खरं तर आश्चर्य त्याचं नाही वाटत जानकी, मला तुझं आश्चर्य वाटतं. तू अशा मुलाबरोबर कशासाठी राहतेस, जो तुझा विचारसुद्धा करत नाही. हे बघ, मला खरंच तुझ्या या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटतं. अगं, तुझं काय फ्युचर असणार आहे याच्याबरोबर राहण्यात, सांग बरं मला. मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा माझ्या फ्लॅटचा विचार करावास. हे बघ, मी चावी घेऊन आलो आहे. तुला इथे राहून हे सगळं सहन करायची गरज नाही आहे. याचं टेन्शन घेत इथे बसणार आहेस की तुझं स्वप्न, तुझं करिअर पूर्ण करणार आहेस? हे बघ, मला असं वाटतं तू फक्त तुझा विचार करावास, बाकी कसलाही नाही. ही माझी फ्लॅटची चावी घे, आणि तुझा जो काही निर्णय असेल तो तू घे. पण माझी अशी इच्छा आहे की तू बाकी कसलाही विचार न करता तुझ्या फ्युचरचा विचार करावास आणि ही चावी तुझ्याकडे घ्यावीस. तेव्हा इथे जानकी ती चावी आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा मकरंद म्हणत असतो, गुड गर्ल, मला असं वाटतं बाकी कसलाही विचार न करता तू स्वतःचा विचार करावास. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी फ्लॅटची चावी तर घेते, पण तिची नजर मात्र ऋषिकेशकडेच वळलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश आलेला असतो आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, आणि ते सुद्धा अगदी योग्य जागी आलेला असतो. सयाजी विखे पाटील याच्या घरी त्याच्या गुंडांना आल्या आल्या मारतो, आणि सयाजी अशी हाक मारतच तो आता घरामध्ये रागाने येतो. जे जे गुंड त्याला अडवायला येत असतात, त्या गुंडांची धुलाई ऋषिकेशने अगदी बरोबर केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, माझ्या वाट्याला जायचं नाही या, नाहीतर हा हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईन, कळलं का? चल हो बाजूला. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश येऊन सयाजीच्या समोर बसतो आणि म्हणतो, काय सयाजी, अरे तुझ्या या खुरापती अजून गेलेल्या नाही आहेत वाटतं. मला माहिती आहे, मला पूर्णपणे खात्रीच आहे, तूच मला किडनॅप करून ठेवलं होतंस ना. का रे, काय मिळालं तुला हे सगळं करून? माझ्या नादाला लागलास ना पुन्हा, तर तुझी अशी वाट लावून ठेवे ना की स्वतःचा चेहरासुद्धा आरशात बघू शकणार नाहीस, कळलं तुला? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की पुन्हा जर मला त्रास देण्याचा किंवा कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केलास तर तुला जेलची हवा खाण्यासाठी पाठवेन. तेव्हा इथे सयाजी म्हणतो, हो का, ऑल द बेस्ट. तेव्हा सयाजी इथे ऋषिकेशच्या गालाला हात लावत असतो. तेव्हा ऋषिकेश रागानेच त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की माझ्या नादाला लागू नकोस, नाहीतर मी काय करेन ना ते तुला आत्ता सांगत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो,
जानकी मात्र आता विचारात असते. जानकीला टेन्शन आलेलं असतं. तिला आता घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. म्हणजे इथे ऋषिकेश आणि जानकीचे काढलेले फोटो, तेव्हा सगळ्यांच्या समोर चाळीमध्ये प्रधान काकूंनी केलेली ऋषिकेशची आणि जानकीची बदनामी, त्यानंतर ऋषिकेशचं अचानकपणे किडनॅप होणं. तिथे आता सुमित्रा येते आणि जानकीला खूप बोलते. ती म्हणत असते की माझा मुलगा तुझ्यामुळे हरवला आहे, जर त्याला काही झालं तर मी तुला माफ करणार नाही. बरंचसं बोलणं तिथे झालेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते की मला असं वाटतंय माझ्यामुळेच ऋषिकेश संकटामध्ये सापडला असेल का? नाही, मी इथे राहिल्यामुळे जर ऋषिकेश प्रॉब्लेममध्ये येत असेल, त्याच्या इमेजला धक्का लागत असेल, तर मला इथे राहून जमणार नाही. मला इथून जावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि सारंग दोघेजणंसुद्धा ऋषिकेशवरती तुटून पडलेले असतात. म्हणत असतात की दादा, असा कसा गायब झालास तू? आम्ही तुला कुठे कुठे शोधलं माहिती आहे का तुला? अरे, आईने रडून रडून अख्खं घर डोक्यावरती घेतलं होतं. किती टेन्शन आलं होतं आईला, आणि तू कुठे गायब झाला होतास? ॲटलिस्ट कुठे जातोयस ते आम्हाला मेसेज तरी करून ठेवत जा, म्हणजे आम्हाला कळेल ना की तू कुठल्या एरियामध्ये आहेस ते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अरे तुम्ही दोघेजणं गप्प बसाल तर मी सांगेन ना माझ्याबरोबर काय घडलं होतं ते. तेव्हा इथे ऋषिकेश आता घडलेला सगळा प्रकार सौमित्र आणि सारंगला सांगतो की तो पुण्याला एक टेम्पोची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. तिथेच त्यांना काही खोट्या पोलिसांनी अडवलं. त्या टेम्पोमध्ये ड्रग्ज आहेत असं सांगण्यात आलं आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता त्याला एका गोडाऊनमध्ये घेऊन गेले. ऋषिकेश म्हणाला की तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन चला, मी तुम्हाला जे काही आहे ते सांगतो. तेव्हा आम्ही आमच्या वरिष्ठांजवळ बोलल्याशिवाय तुला तिथे घेऊन जाणार नाही असं सांगितलं जातं. आणि ऋषिकेशला एका गोडाऊनमध्ये बंद करून बाहेरून कडी लावून ते लोक गायब झालेले असतात. ते लोक खोटे पोलीस असतात हे ऋषिकेशला कळलेलं असतं. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा अरे पण ती कोण लोक होती आणि त्यांनी का तुला तिथे कोंडून ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला माहिती आहे ना, हे सगळं त्या सयाजी विखे पाटीलने केलं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, दादा त्याला धडा शिकवायची वेळ आली हा, त्याचा अति होत चाललं आहे. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील याचा मी बंदोबस्त करून आलो आहे असं ऋषिकेश म्हणतो. त्याचा बंदोबस्त मी केला आहे, त्याला जाऊन तिथे धमकी देऊन आलो आहे, जर पुन्हा माझ्या वाट्याला गेलास ना तर तुझे हातपाय तोडेन म्हणून असं सांगून आलो आहे त्याला मी. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा तू एकटा का गेलास? त्या सयाजीच्या माणसांनी तुला काही केलं असतं तर? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मला काही कुणी करणार नाही. बरं मी काय म्हणतो, आता तुम्ही दोघेही घरी जा आणि प्लीज आधी आईला समजवा आणि तिला सांगा की मी एकदम सुखरूप आहे म्हणून माझी काळजी करू नको. ती उगाच काळजी करत असेल, तिला जाऊन सांगा बरं की मी फोन करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो म्हणून फोन करता आला नाही. तेव्हा सारंग म्हणतो, नाही दादा, मी कुठेही जाणार नाही, मी तुझ्याबरोबर आता घरी येणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे कशाला, तू जा ना घरी. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा तो नाही ऐकणार, तू त्याला तुझ्याबरोबर घरी घेऊन जा आणि मी घरी जाऊन आईला सांगतो की दादा सुखरूप आहे म्हणून, मग तर चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश सारंगला म्हणत असतो की अजून काही तुला खायचं आहे का? सौमित्र खायचं आहे का? तर इथे आता भाऊ म्हणून ऋषिकेश आपल्या भावंडांचे चांगले लाड करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटील म्हणत असतो की अगं ऐश्वर्या, तुमचं जे काही चाललं आहे ना, तर त्या ऋषिकेशला असं वाटतंय की त्याला मीच किडनॅप केलं होतं. तो इथे आला होता आणि मला धमकी देऊन गेलाय. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, काय डॅडा, तो ऋषिकेश इथे येऊन तुम्हाला धमकी देऊन गेला? त्याची एवढी हिंमत की सयाजी विखे पाटीलला धमकी देऊन गेला तो? मी इथे असायला हवे होते, त्याला असा धडा शिकवला असता ना. तेव्हा इथे सयाजी काका म्हणतात, अगं ऐश्वर्या तू शांत हो. हे बघ, मला माहिती होतं असंच होणार आहे, त्याला माझ्यावरती संशय येणार आहे, मला माहिती होतं, म्हणून मी जास्त त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. तुमच्या दोघांचं जे काही चाललं आहे ते चालू द्या, मी सुद्धा चाललो. त्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते, बघितलंस मकरन, बघितलंस, तू म्हणत होतास ना की मी ह्या ऋषिकेशचा इतका राग का करते? हा नेहमी माझ्या वडिलांना येऊन धमकी देत असतो, माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून मी त्याचा इतका राग करते, सगळ्या गोष्टी मी पर्सनली घेते. तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की ऐश्वर्या तू शांत हो, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. ऐश्वर्या, मी जानकीला फ्लॅटची चावी दिली आणि ती चावी तिने घेतली. याचा अर्थ काय होतोय? आता ती ऋषिकेशपासून दूर जाईल आणि मग तुला जो काही राग काढायचा आहे ना, जो काही तुला बदला घ्यायचा आहे तो ऋषिकेशकडून घे.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशसाठी चिठ्ठी लिहित असते. तिने स्टार्टिंग केलेली असते, हाय उना टप्पू, आणि नंतर ती म्हणते, सॉरी ऋषिकेश, आपल्या दोघांची भेट ही थोडी विचित्रच झाली होती ना. पहिल्या भेटीतच आपण दोघांनी एकमेकांच्या स्वभावाबद्दल गैरसमज करून घेतला होता आणि ती आपली भेट म्हणजे वादाचं कारणच ठरले. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, पण नंतर मी हळूहळू तुला ओळखत गेले. तुला उना टप्पू म्हणाले, पण खरं तर तू उना टप्पू नाहीच आहेस. तेव्हा जानकी म्हणत असते की तुझ्यातलं मी वेगळं रूप बघितलं. तू माझ्यामधली हिंमत जागी केलीस. मी घाबरलेली असताना तू मला धीर दिलास आणि माझ्यातला आत्मविश्वास जागा करून माझ्यात हिंमत निर्माण केलीस आणि त्या छेड काढणाऱ्या माणसाला मला चपलीने कसं मारायचं हे सुद्धा शिकवलंस. त्यानंतर इथे कसलाही कुणाचाही विचार न करता जेव्हा प्रधान काकूंनी मला घरातून बाहेर काढलं, तेव्हा तू मला स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी सांगितलंस. तू मला घरामध्ये राहा म्हणालास आणि स्वतः मात्र रात्रभर बाहेर झोपलास, थंडीमध्ये कुडकुडलास, पण एक शब्दसुद्धा तोंडातून काढला नाहीस. तू माझी मदत केलीस, पण खरं तर मला असं वाटते की माझ्यामुळे तू संकटात आलेला आहेस. आपण दोघेजणं इथे राहतोय त्याचा लोक चुकीचा अर्थ काढू शकतात आणि त्याचा तुला आणि मला, आपल्या दोघांनाही त्रास होऊ शकतो. माझ्यामुळे जर तू संकटामध्ये आला असशील तर मला ते अजिबात चालणार नाही. मी इथे राहत असल्यामुळे जर तू प्रॉब्लेममध्ये येणार असशील तर मी इथे राहणार नाही. मी आता जाते. तेव्हा मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. ठीक आहे, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, चिठ्ठी लिहून झाल्यानंतर इथे आता जानकी तिचं नाव लिहिते आणि सरळ आपल्या बॅगा वगैरे घेऊन ती जायला निघते. जाता जाता देवाचा आशीर्वाद घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती म्हणत असते की ऋषिकेशला कुठल्याही संकटामध्ये येऊ देऊ नकोस. नेहमी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि तेव्हा इथे चिठ्ठी लिहून ती आता आपल्या बॅगा वगैरे घेते आणि जानकी तिथून जायला निघते. ती म्हणते, मी जाते ऋषिकेश, असं म्हणून ती आता घरातून बाहेर पडते. तर जानकी झाडाच्या विरुद्ध बाजूने जाते आणि ऋषिकेश आणि सारंग दोघेजण झाडाच्या विरुद्ध बाजूने घरामध्ये जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि इथे सारंग घरी आल्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो की जानकी कुठे गेली होती कडी वगैरे लावून, घरामध्ये नाही येते. तेव्हा सारंग म्हणत असतो, दादा अरे किती मस्त घर लावलेस रे तू, खूपच छान. तेव्हा इथे आता सारंगचं लक्ष जानकीने लिहिलेल्या चिठ्ठीकडे जातं. सारंग म्हणतो, हे काय, हाय उना टप्पू. तेव्हा इथे ऋषिकेशला कळतं की उना टप्पू तर फक्त मला जानकीच म्हणते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हे काय आहे. तेव्हा सारंग म्हणतो की दादा अरे त्या मुलीने चिठ्ठी लिहिली तुझ्यासाठी, ती घर सोडून गेली वाटतं. बरं झालं दादा, अरे डोक्याचा ताप गेला ना तुझ्या, ती घर सोडून निघून गेली. आईलासुद्धा इतका आनंद होईल माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण हे कसं शक्य आहे, जानकी असं कसं करू शकते, ती घर का सोडून निघून गेली. तेव्हा सारंग म्हणतो, दादा जाऊ दे ना गेली तर. अरे तुला माहिती आहे का, आई अशी बोलले ना तिला, असं झापलंय ना तिला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, म्हणजे सारंग नक्की काय झाले ते मला सांग. तेव्हा सारंग म्हणतो, दादा अरे तू घरी आला नाहीस ना, आणि मी आणि आई तुला भेटायला आलो होतो. मग आई म्हणाली, जोपर्यंत ऋषिकेश येत नाही तोपर्यंत मी कुठे जाणारच नाही. आई बसून राहिली बाहेर. संध्याकाळी ती पोरगी आली आणि आईने विचारलं की माझा ऋषिकेश कुठे आहे, तू त्याच्याबरोबर इथे कशी काय राहते, तुला लाज वाटत नाही का, तुझ्यामुळे माझा ऋषिकेश गायब झाला आहे. जर त्याला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही, त्यासाठी तू जबाबदार असशील. आई इतकी बोलले ना तिला, बिचारी गप्प करून उभी राहिली होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय आई एवढं बोलली तिला. तेव्हा सारंग म्हणतो, हो का, काय झालं, ती माझ्याबरोबर भांडली होती ना दादा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग तो एक गैरसमज होता. अरे ती कुठे जाईल बिचारी, या मुळशीमध्ये तिचं कुणीच नाही आहे, ती कुठे जाईल सांग बरं मला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी असं करू शकत नाही, ती कुठेच नाही जाऊ शकत, मी तिला जाऊ देणार नाही. असं म्हणून सारंग आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ऋषिकेश काही थांबत नाही, तो जानकीला अडवण्यासाठी जातोच. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता बसस्टँडवरती आलेली असते. ती म्हणते, दादा बस कधी येईल. तर थोड्या वेळातच येईल असं सांगितलं जातं. तेव्हा मकरन फोन करतो आणि विचारतो, जानकी
कुठे आहेस तू? एवढा आवाज कसला येत आहे? तेव्हा जानकी म्हणते, अरे मी बसस्टँडवरती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू तिथे काय करतेस? तेव्हा जानकी म्हणते की मकरन मी परत चालले पनवेलला मधुभाऊंकडे. मी आश्रमामध्ये परत चालले. तेव्हा इथे मकरन म्हणतो, जानकी अगं तुला परत मधुभाऊंकडे जायची काय गरज आहे? तू इथे तुझ्या शिक्षणासाठी नोकरीसाठी आली आहेस ना, मग तू का बरं चाललेस तुझी स्वप्न अर्धवट सोडून? तेव्हा जानकी म्हणते, माझ्यासारख्या मुलीला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आता मला सहन होत नाही आहे. मला मधुभाऊंची खूप जास्त आठवण येते. मला एकटं पडल्यासारखं वाटतं आहे. म्हणून मला काही दिवस तरी मधुभाऊंकडे जायचं आहे. तेव्हा इथे मकरन म्हणत असतो, मी काय म्हणतोय जानकी, हे बघ मी तुला फ्लॅटची चावी दिली आहे ना, तू प्लीज तिथे जाऊन राहा ना शांतपणे. हवं तर मी तुझ्या पगारामधून भाड्याचे पैसे कट करेन, मग तर चालेल. पण प्लीज तू सोडून जाऊ नकोस. तू एकदा विचार कर प्लीज. जानकी म्हणते, नाही मकरन प्लीज तू मला इथे फोर्स करू नकोस, कारण मी थांबणार नाही आहे. मला काही दिवस तरी आता मधुभाऊंकडे जायचं आहे. त्यांच्याकडे मला जाऊन राहायचं आहे. त्याशिवाय मला शांत वाटणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता मकरनची चावी न स्वीकारता ती सरळ आता मधुभाऊंकडे जायला निघालेली असते. कारण तिलासुद्धा आता कुठेतरी ऋषिकेशपासून जात असताना तिला थोडं भरून आलेलं असतं. तिला वाईट वाटत असतं आणि म्हणूनच ती मकरनकडे न जाता ती आता आश्रमामध्ये परत जायला निघालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश इथे जानकीला अडवण्यासाठी रस्त्याने आता धावत असतो. सारंग म्हणतो, दादा अरे पण ती मुलगी जाते तर जाऊ दे ना, तू का तिला अडवतोयस? ती मुलगी आपल्याबरोबर किती भांडली होती, माझ्याशी किती भांडली होती, तू विसरलास का सगळं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग, प्रत्येक माणसाला एकसारखं तोलायचं नसतं रे. तो आपलासुद्धा एक गैरसमज होता. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा सारंग म्हणतो, दादा तू कुठेही जाऊ नकोस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग तू जा, तुला नसेल यायचं तर मी जा म्हणतो ना. तेव्हा इथे आता ऋषिकेश इतका चिडलेला असतो. सारंग म्हणतो, दादा त्या मुलीसाठी माझ्यावरती इतका रागवला, नक्कीच काहीतरी गडबड आहे. सारंगने ओळखलेलं असतं की ऋषिकेशच्या मनामध्ये नक्कीच जानकीबद्दल काहीतरी आहे. तेव्हा इथे ऋषिकेश जीवतोड आता धावत पळत असतो जानकीला अडवण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीसुद्धा नर्वस झालेली असते. सगळं काही सोडून जायचं म्हणजे तिलासुद्धा थोडं दडपण आलेलं असतं. पण आता खरं तर ऋषिकेशपासून असं दूर होताना तिलासुद्धा वाईट वाटतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ऋषिकेश फायनली पोचलेला असतो. तो म्हणतो, जानकी चल घरी चल. तेव्हा जानकी म्हणते, नाही माझ्यामुळे जर तुला त्रास होणार असेल तर मी घरी परत येणार नाही आहे, मी चालले परत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तुला यावं लागेल, तू कुठेही जाणार नाही आहेस. तेव्हा इथे ऋषिकेशने जानकीची बॅग आता इथे पकडूनच ठेवलेली असते. तेव्हा इथे बस येते. बसवाले काका म्हणत असतात की चला चला बस सुटली आता. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने बॅग पकडून ठेवलेली असते. तो इथे जानकीला कुठेही जाऊ देत नाही आणि शेवटीला बस निघून गेलेली असते आणि जानकीसुद्धा ऋषिकेशच्या बोलण्यामुळे थांबलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की देवा, माझ्या ऋषिकेशवरती कुठलंही संकट येऊ देऊ नको रे बाबा आता. तेव्हा इथे नाना विचारत असतात सारंग आणि सौमित्रला की ऋषिकेश बरोबर जी ती मुलगी राहते ती कोण आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाना तुम्हाला कसं कळलं? तेव्हा नाना म्हणतात की मला सगळं काही माहिती आहे, तुम्हाला आता जे विचारलं आहे त्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या, असं नाना सौमित्र आणि सारंग यांना म्हणत असतात.